मित्रांनो, जय जिजाऊ जय शिवराय मराठ्यांच्या इतिहासाच्या पानात दडलेले अनेक गूढ किस्से आपल्याला माहिती आहेत, परंतु आज आपण जाणून घेणार आहोत एक वेगळे व गूढ रहस्य। ते म्हणजे दुसरा बाजीराव आणि सरकार वाड्यात मुलींना पैठणी व त्यांच्या वडिलांना सरदारकी बहालीचे अनाकलनीय कारण। हा इतिहासातील तो अध्याय आहे ज्यात सत्तेच्या खेळाच्या वेगळ्या बाजूचे दर्शन होते। रामचंद्र नारायण लाड यांच्या मराठ्यांचे दासीपुत्र अर्थात पायपूस किमतीचे पेशवे या पुस्तकातील संदर्भ व प्राध्यापक माम देशमुख यांनी संपादित केलेली ऐतिहासिक माहिती आपल्याला यातून मिळणार आहे। चला तर मग जाणून घेऊया नाना फडणवीस व राघोबा दादांचे वैर, नाना फडणवीसांचा संकल्प, त्यांच्या मृत्यूनंतरच्या घडामोडी आणि दुसऱ्या बाजीरावाच्या कारकिर्दीतील त्या अज्ञात रहस्यांचा उलगडा। मित्रांनो, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। सुरुवात करूया दुसरा बाजीराव इसवी सन 1795 ते 1818 ही त्याची कारकीर्द। बाजीरावाचा जन्म इसवी सन 1774 मध्ये धारच्या किल्ल्यात झाला। राघोबाने पेशवेसाठी इंग्रजांशी अनेक संधाने बांधून बऱ्याच उलाढाली केल्या। अखेर कोपरगावी इसवी सन 1783 मध्ये मरण पावला। तेव्हापासून बाजीराव सवाई माधवरावाच्या मृत्यूनंतर किंवा मृत्यूपर्यंत बहुतेक नानाच्या नजरकैदेत होता। सवाई माधवरावाच्या मृत्यूनंतर बाजीरावाने दौलतराव शिंद्यांच्या मदतीने पेशवाई मिळवली। त्यावेळी बाजीच्या विरुद्ध नानाने बरीच कारस्थाने केली। सवाई माधवरावांनी शनिवार वाड्यात उडी टाकल्यावर ते मरण पावले। नंतर नाना फडणवीस यांनी असा विचार केला की दादासाहेब यांची मुलास पुण्याची गादीवर आणले तर सर्वांस अनिष्ट आहे, कारण ते सर्व राज्याचे द्वेषी। याजकरता दुसरा कोणीतरी यजमान बसवावा हे मनात आणून व राज्याचा नाश होऊ नये याकरता बाजीरावाची पत्रिका करवून व राज्ययोग नाही वगैरे सबबे लावून ती प्रसिद्ध केली। लोकहितवादी भा 1 पृष्ठ 48 ते 49 वर ही नोंद आहे। एवढे हे कारस्थान करण्याचे कारण नाना हा राघोबाचा व त्यांच्या वंशाचा पूर्वीपासूनच द्वेष करीत होता व राघोबाच्या वंशजांना पेशवाई मिळू द्यायची नाही असा त्याचा पूर्वीपासूनच संकल्प होता। नानासाहेब यांचा वंश चालवायचा, त्या वंशाशिवाय चालवायचा नाही। हा दादासाहेबांच्या वंशास नमस्कार करायचा नाही। खरेकृत नानांचे चरित्र यातील हे ओळ आहे वगैरे शपथक्रिया केली। परंतु जेव्हा बाजीरावाचा पक्ष प्रबळ दिसला तेव्हा तोच नाना स्वार्थासाठी आपली प्रतिज्ञा व शपथ मोडून बाजीरावास शरण गेला। परंतु बाजीरावही नानाला ओळखून होता। त्याने लगेच नानांना कैद करविली व शेवटी नानाचा इसवी सन 1800 मध्ये अंत झाला। नाना कसा होता हे तर आम्ही मागे पुस्तकात सांगितलेलेच आहे। नानाने सखाराम हरीला पकडण्याकरता जी नीच कारस्थाने लढविली त्याच्याही वर अमानुषपणाचा कळस करणारा त्याचा तुरुंगात झालेला छळ आणि पतीचे शेवटचे दर्शन घेण्याकरता कावऱ्या बावऱ्या झालेल्या त्याच्या पत्नीपासून 15,000 रुपये रोख व कित्येक हजारांच्या दागदागिन्यांची लाच हबकून शेवटी तिची जाणून बुजून केलेली प्राणघातक निराशा या नानाच्या पशुतुल्य वर्तनाचा इतिहास वाचला म्हणजे अंगावर काटा न उठवणारा मनुष्य खात्रीने मनुष्यच नसला पाहिजे। ठाकरेकृत टणत्कार इथे ही नोंद आहे। रामराजाच्या मृत्यूनंतर त्याचा मुलगा दुसरा शाहू नानाच्या कारकिर्दीत गादीवर आला, परंतु त्याला बिचाऱ्याला नानाच्या कैदेत पडावे लागले। याच नानाने त्यांना लिहिणे वाचणे शिकण्याची बंदी केली। इतकेच नव्हे तर लग्नाचे पूर्वी होणाऱ्या मुंजीलाही यांनी अडथळा केला। अशा या दुराचारी व पशुवृत्तीच्या नानाविषयी अनेक पुरावे आहेत। आता दुसऱ्या बाजीरावाची कारकीर्द तर काही विचारायलाच नको। कोणी बाजीरावाच्या जन्माविषयी शंका घेतात व त्यांची ती शंकाही यथार्थ आहे। आनंदीबाई ही व्यभिचारिणी होती हे मागे पुरावे सिद्ध करून दाखवलेलेच आहेत। राघोबाच्या स्वाऱ्या करण्याची हौस फार असे इतिहास सांगतो। दुसरे शाहू इसवी सन 1708 मध्ये वारल्यावर त्यांचे पुत्र छत्रपती प्रतापसिंह हे गादीवर आले, परंतु या पेशव्याने त्यांनाही तुरुंगात डांबून स्वामी द्रोहाचा कळस केला। या नतभ्रष्टाने प्रतापसिंहाच्या अभिषेकापूर्वी होणारी मुंज बंद केली व मुंजी वाचून निरुपायस्तव अभिषेक करावा लागला। या दिवट्याने होळकर घराण्यातील एका पुरुषाचा जो अमानुष रीतीने वध केला, आपसातील
सल्तनती मिटवण्याबद्दल यशवंतरावाने बाजीरावास आग्रहाची विनंती केली. ती न ऐकता उलट यशवंतरावाचा भाऊ विठोजी बाजीरावाच्या हाती लागला. तेव्हा त्याच्यावर बंड केल्याचा आरोप ठेवून बाजीरावाने त्यास हत्तीच्या पायाखाली ठार मारिले. कोगटेकृत ही पृष्ठ 138 वर ही नोंद आहे. याच्याच आमदानीत इंग्रजांचा महाराष्ट्रात पूर्ण शिरकाव झाला व यानेच खुद्द इंग्रजांना शरण जाऊन आत्मघात करणारा वसईचा तह कबूल करून पुण्याच्या पेशवाईवर आला. बाजीराव अत्यंत विषयासक्त होता. याबद्दल लोक हितवादी काय म्हणतात हे पहा. वाड्यात 200-300 बायका न्हावायास येत असत. त्यांनी सकाळी न्हावायाचा समारंभ करावा. तो प्रहर दिवसपर्यंत चाले. पंक्ती भोजनाचे समय सर्व काळ बायका जवळ बसलेल्या असायच्या. आश्रित लोकांनी 4-5 लग्ने करून घरी एक बायको आणि सरकार वाड्यात बाकीच्या बायका पाठवाव्या आणि याकरिता अन्याया राहतेकर वगैरे यांनी जास्ती लग्ने केली होती. जो गृहस्थ वाड्यात बायको पाठविणार नाही त्याचवर श्रीमंतांची नाराजी इतराजी व्हावायची. याचमुळे अब्रुदार गृहस्थांनी वाड्यात जाण्याचे सोडिले. इतकेच नाही तर पुणे देखील सोडिले. बायकांनी सर्व कारभार करावा व उलटा नवऱ्यावरच त्यांचा हुकूम असे. त्यांनी आपल्या नवऱ्याकरता श्रीमंतास सांगून त्यास मामलती कामाविषयी वगैरे द्याव्या. बायाबाई दातारीन, सीता, शेंडी, काशी, दीक्षिणीन, उमा, फडणी, ताई, पैठीन अशा सुमारे 200-400 उन्हाळ बायकांचा थवा नेहमी वाड्यात असे. इतक्यांचे शृंगार, दागिने आणि सोंगट्या वगैरे गोंधळ यात श्रीमंतांनी बराच काळ काढावा. शिष्य, पाणके वगैरेंची तर सोयच नव्हती. इतर सदर परवानगी असे. त्या किती एक स्त्रिया या रूपमान तटेखोर व बोलक्या असत. एकंदर राज्यकारभाराच्या नावाने राज्यकारभार हा शून्य होता. फार तर काय पण दौत लेखणी ही वाड्यात मिळवायची नाही. ज्याला काम असेल त्याला भेट व्हावायची नाही. बायकांच्या हातून सर्व राज्यकारभार चालायचा. सदाशिव माणकेश्वर व चिंता वामन देशमुख यांच्या घरी जाऊन मग त्याने मामलती वगैरे द्यावा. त्यास सरकारास पैसा भरावा लागेल. सर्व खर्चात जेवणाचा खर्च काय तो मोठा. ब्राह्मणास संतुष्ट करण्याकरता मोठाली दाने देत. फौज, फाटा, पागा, हुजुरात, सरदार, मुत्सद्दी वगैरे याच पैसा मिळवायचा नाही. याप्रमाणे स्थिती होती. लोकहितवादी यांची ही नोंद आहे. पुढे पैठणी सरदारांची शक्कल ही याच पेशव्यांच्या आमदानीत निघाली. ती कशी? रावबाजीचे मुख्य स्मारक म्हणजे त्याचा आयदीखाना व पैठणी सरदार होते. सरदारांच्या मुलींना नागव्या उघड्या वाढवायस लावून तिला एक पैठणी व तिच्या बापास सरदारकी देण्याची शक्कल कोणत्या तरी राज्यकर्त्याला आठवली असेल काय? तर मुल्क मैदान तारीख 31/10/25 इथेही नोंद आहे. अशा रीतीने निर्माण झालेल्या पेशव्यांच्या जातीतील पैठणी सरदार अजूनही कायम असून पुढे रावबाजीची रंगीलबाजी शेवटी इतकी वाढली की त्याचा परिणाम त्याच्या शरीरावर झाल्याशिवाय राहिला नाही. या अतिविषयासक्तीने पुढे पुढे त्याच्या शरीराची अवय अगदी डोबळी बनली व पुढे तो फक्त नेत्रसुखाचा मालक बनला. अखेर पेशव्याच्या हयातीतच एका बाळाजीपंत नाथू नावाच्या स्वामीद्रोहाने व फेतुरीने पेशव्याचा शेवट इसवी सन 1818 मध्ये झाला. अशा प्रकारचे विचार लेखकांनी मांडलेले आहेत. इतिहासाचे हे पान म्हणजे केवळ एका पेशव्याची कहाणी नाही तर सत्तेच्या संघर्षाची, कारस्थानी रचनेची आणि त्या काळातील राजकीय खेळींची कथा आहे. दुसऱ्या बाजीरावाच्या सरकारवाड्यातील मुलींच्या पैठणी व सरदारकी बहालीचे गूढ हे त्या काळातील अनेकांना अचंबित करणारे होते. नाना फडणवीसांच्या धूर्त योजना, त्यांच्या मृत्यूनंतरही सत्ता बदलाची नाटके, इंग्रजांशी झालेला वसईचा तह आणि दुसऱ्या बाजीरावाच्या अत्यंत कठोर निर्णयाचे परिणाम हे इतिहासाच्या या महानाट्याचे अंग आहेत. या साऱ्या घटनांमधून आपण समजतो की इतिहासाच्या प्रत्येक पानामागे एक गूढ कथा लपलेली असते जी आजही आपल्याला धडा शिकवित असते. अशा असंख्य अनकथित कथा आपल्याला इतिहासातील परिपूर्णतेची जाणीव करून देतात. मित्रांनो, याच गूढांच्या शोधासाठी तुम्ही पुन्हा पुन्हा भेट द्या आणि जाणून घ्या इतिहासातील अजून काही रोचक गोष्टी. मित्रांनो, व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, आपल्या मित्रांना फॉरवर्ड करा आणि नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. जय जिजाऊ, जय शिवराय, जय महाराष्ट्र. व्हिडिओ लीगल डिस्क्लेमर. या व्हिडिओमध्ये व्यक्त केलेली माहिती, विचार आणि मते ही संपूर्णपणे लेखक, पुस्तक किंवा इतर संदर्भित व्यक्तींची मते आहेत आणि ती कोणत्याही प्रकारे मालक, निर्माता किंवा यूट्यूब चॅनलच्या विचारांशी संबंधित नसू शकतात. या व्हिडिओचा उद्देश केवळ शैक्षणिक आणि ऐतिहासिक माहितीपूर्ण स्वरूपाचा आहे. कोणत्याही प्रकारची चुकीची माहिती दिली असल्यास ती जबाबदारी सदर लेखकांची आहे. कोणालाही दुखवण्याचा आमचा हेतू नाही. आमचे यूट्यूब चॅनल किंवा व्हिडिओ निर्मात्यावर कोणत्याही विचारांबद्दलची कायदेशीर जबाबदारी येत नाही. पुस्तकातील विचार आणि संदर्भ यावर कोणतेही हक्क आम्ही दावा करत नाही. मित्रांनो, आपण कमेंट किंवा कोणतीही प्रक्रिया करताना याचा विचार करावा.